आपल्या सोबत एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। उदयजी, काय नेमकं तुम्हाला वाटतंय, ही भेट कशासाठी असेल? तर आपल्याच माध्यमातून आम्हाला कळतंय की ही भेट झालेली आहे आणि महायुतीच्या दृष्टीने सकारात्मक जर पावलं पडत असतील तर त्याचा आनंद देखील आम्हाला आहे। परंतु ही बैठक कशासाठी झाली हे दोनच नेते सांगू शकतात। आपल्याला हे देखील माहिती आहे की काही दिवसापूर्वी राजसाहेबांच्या निमंत्रणाला मान देऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देखील त्यांच्याकडे भोजनासाठी गेलेले होते। मी देखील 4 ते 5 वेळा त्यांना भेटलेलो होतो। त्याच्यामुळे ही भेट राजकीय असेल की वैयक्तिक असेल हे अजून काही त्यांनी दोघांनी क्लिअर केलेलं नाही। परंतु भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी असं सांगितले की विकासात्मक दृष्ट्या झालेली भेट आहे। त्यामुळे जोपर्यंत दोन नेते सांगत नाहीत की ही भेट कशासाठी झाली तोपर्यंत त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही। जसं सर आपण म्हणताय की याच्यावर भाष्य करणं उचित नाही, मात्र अगदी काही दिवसांपूर्वी तुम्ही स्वतः देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होतात। त्या ठिकाणी तुमच्यात आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झालेली होती, मात्र मी केवळ चहा घेण्यासाठी आलो असं उत्तर आपण दिलेलं होतं। आणि तशाच प्रकारे आज सुद्धा काहीच नियोजन नव्हतं, नियोजित ही भेट नव्हती आणि अचानक देवेंद्र फडणवीस पोहोचतात, त्यांची एंट्री होते। निश्चितच चर्चा त्यामुळेच रंगलेली आहे। मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी चहा बरोबर खिचडी पण खाल्ली होती आणि मी खिचडी खाल्ली, त्याची प्रतिक्रिया देखील अनेक लोकांनी दिली होती की ती करपलेली खिचडी आहे, असं आहे तसं आहे। परंतु ती घरगुती खिचडी होती, मी काही करोनातल्या भ्रष्टाचाराची खिचडी खाल्लेली नव्हती। काही लोक युबीटीची लोक स्वतःहून राजसाहेबांनी आपल्याबरोबर युती करावी म्हणून प्रयत्नशील होते आणि त्यांना अट घातली होती की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, अजितदादांना भेटायचं नाही। आणि त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेबांचा स्वतंत्र एक विचार आहे, ते कोणासमोरही झुकणारे नाहीत आणि आज तरी ते सिद्ध करू। एकंदरीत उदयजी, तुम्ही हे सगळं जे बोलताय, नाव न घेता बोलताय, पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याविषयी तुम्ही बोलताय, पण जर हे दोघे बंधू एकत्र येणार असतील तर त्या भेटीला किंवा त्या एकत्र येण्याला चाप बसावा, ब्रेक लागावा, म्हणून आजची ही भेट आहे अशी चर्चा सर्वाधिक रंगतीये। नाही, हे युबीटीकडनंच रंगवली जाते, कारण आपण केलेल्या मागणीला राजसाहेबांनी दाद दिली नाही। आता काय सांगायचं, तर उलट सुलट परत काहीतरी पेरायचं, त्या दृष्टिकोनात हे सगळं सुरू आहे। दोन भाऊ एकत्र यावे ही प्रामाणिकपणानं कुटुंब म्हणून आमची पण सगळ्यांची भूमिका आहे की कुठच्याही घरामध्ये वाद असू नयेत, घरामधल्या वादामुळे त्याचा फायदा अन्य लोकांना मिळतो, हे झालं कौटुंबिक। परंतु राजकीय विचारामध्ये प्रत्येकानं काय करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो। त्याच्यामुळे राजकीय प्रवाह हे दोन आहेत, मनसेचा आहे आणि युबीटीचा आहे। त्याच्यामुळे दोन पक्षप्रमुख जे आहेत ते नक्की काय करणार हे दोन पक्षप्रमुखच ठरवू शकतात। त्याच्यामुळे राजसाहेबांनी एक मात्र मागणी झुगारलेली आहे, आपल्या लक्षात आली असेल की देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर किंवा भाजपाबरोबर संपर्क ठेवू नये असं तुमच्याच माध्यमातून त्यांनी केलेली मागणी आम्ही ऐकलेली होती आणि त्याला राजसाहेबांनी छेद दिलेला आहे। बरं सर, कदाचित आजच्या या बैठकीमध्ये नसेलही चर्चा झाली युती संदर्भातली किंवा पुढील निवडणुकी संदर्भातली किंवा राजकीय भेट नसेलही, मात्र जर येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असं काही घडलं तर आपल्या पक्षाची भूमिका नेमकी कशी असणार आहे? हे बघा, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आणि राजसाहेबांचे संबंध हे अतिशय जवळचे आहेत, वर्षानुवर्ष पूर्वीपासूनचे आहेत, वंदनीय बाळासाहेबांचे पासूनचे आहेत, दिघे साहेबांच्या पासूनचे आहेत। त्याच्यामुळं महायुतीमध्ये राजसाहेब जर येणार असतील तर एकनाथ शिंदे साहेबांना दुःख वाटण्याचं काही कारणच नाही। निश्चितच धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी, आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी।